आज आपण TYBSCचा सेकंड चॅप्टर पाहणार आहोत, कोऑर्डिनेशन केमिस्ट्री. ठीक आहे. आता यामध्ये काय पाहायचं आहे, आता इथून पुढे आपल्याला सर्व कोऑर्डिनेशन केमिस्ट्रीचं स्टडी करायचं आहे. कुठल्या कुठल्या थेअरीज असतील, कुठल्या त्याच्यामध्ये कंपाऊंड्स असतील, ते कसे तयार होतात, त्याचे रिॲक्शन्स काय, ॲप्लिकेशन काय, युजेस काय, हे सर्व आपल्याला इथून पुढे पाहायचं. आता म्हणजे पूर्ण कोऑर्डिनेशन केमिस्ट्रीचं आणि कोऑर्डिनेशन कंपाऊंडचं काय करायचं, आपल्याला स्टडी करायचं आहे. आता त्याच्या अगोदर आपल्याला काय पाहायचं आहे, इंट्रोडक्शन टू कोऑर्डिनेशन केमिस्ट्री. म्हणजे याच्यामध्ये कुठले बेसिक टर्म्स आहेत, त्या बेसिक टर्म्स आपल्याला या चॅप्टरमध्ये पाहायचे. यामध्ये मोस्टली काय आहे, ते डेफिनेशन्स आहेत, कसे कंपाऊंड तयार होतात, ठीक आहे, त्याची स्टेबिलिटी काय आहे, नॉमेनक्लेचर काय आहे, त्यानंतर कोऑर्डिनेशन नंबर म्हणजे काय, त्याचे जॉमेट्रीज काय आहेत, हे फक्त काय करायचं आपल्याला याच्यामध्ये पाहायचं आहे. ठीक आहे. सो आपण डेफिनेशन पासून सुरुवात करूया. ठीक आहे. चॅप्टरचं नाव काय आहे, इंट्रोडक्शन टू कोऑर्डिनेशन केमिस्ट्री. ठीक आहे. आता कोऑर्डिनेशन केमिस्ट्रीमध्ये सर्वात बेसिक घटक जो आहे तो कोऑर्डिनेशन कंपाऊंड. ठीक आहे. मग कोऑर्डिनेशन कंपाऊंड म्हणजे काय, तर हा काय आहे, एक स्पेशल टाईप आहे, स्पेशल काय आहे, क्लास आहे कंपाऊंड्सचा. यामध्ये काय असतं की कोऑर्डिनेट बॉन्ड असतो. आता कोऑर्डिनेट बॉन्ड म्हणजे काय, हा कोव्हॅलंट बॉन्डचाच काय आहे, टाईप आहे. ठीक आहे. सो याच्यामध्ये काय होतं, अशी दोन आयटम्स असतात, एक असतो इलेक्ट्रॉन डोनेट करणारा, एक असतो इलेक्ट्रॉन ऍक्सेप्ट करणारा, म्हणजे डोनर आणि ऍक्सेप्टर. मग ह्यांच्यामध्ये जेव्हा इलेक्ट्रॉन शेअरिंग होते त्याच्यापासून काय तयार होतं, कोऑर्डिनेट बॉन्ड तयार होतो. म्हणजेच काय, कोऑर्डिनेशन कंपाऊंड मध्ये जो काय बॉन्ड असतो त्याला कुठला बॉन्ड बोलणार आपण, कोऑर्डिनेट बॉन्ड असं बोलणार. ठीक आहे. त्यानंतर सेंट्रल मेटल ॲटम ऑर आयन. आता याच्यामध्ये काय असणार आहे, एक सेंट्रल मेटल ॲटम असणार आहे किंवा आयन असणार आहे, आणि त्याच्या भोवती काय असणार आहे, अदर कंपाऊंड्स असणार आहेत, मॉलिक्युल्स असणार आहेत. त्याला आपण काय बोलणार, लिगँड असं बोलणार. ठीक आहे. फॉर एक्झाम्पल आपण घेऊया Fe(Cl)6. मग हा काय झाला, सेंट्रल मेटल ॲटम झाला, आणि त्याच्या भोवती काय असणार आहे, लिगँड्स असणार आहेत. ठीक आहे. आपण डेफिनेशन तर पाहणारच आहोत. ठीक आहे. सो याच्यामध्ये काय असणार आहे, सेंट्रल मेटल ॲटम असणार आहे किंवा आयन असणार आहे. त्यानंतर सेकंड काय आहे, सराउंडेड बाय अ क्लस्टर ऑफ आयन्स ऑर मॉलिक्युल्स. हा जो काय सेंट्रल मेटल ॲटम असणार आहे किंवा आयन असणार आहे, तो कशाने सराउंड केलेला असणार आहे, क्लस्टर ऑफ आयन्स किंवा मॉलिक्युल्सने सराउंड केलेला असेल. फॉर एक्झाम्पल FeCl6, आणि याच्या भोवती काय आहे, 6 सायनाइड आयन्स आहेत किंवा मॉलिक्युल्स असतील. ठीक आहे. त्यानंतर नेक्स्ट आहे, मेटल कॉम्प्लेक्स मे बी कॅटायन, ॲनायन ऑर नॉन आयोनिक असेल. आता हे जे काही कॉम्प्लेक्स तयार होणार आहेत, कंपाऊंड्स तयार होणार आहेत, हे एकतर ॲटॉमिक असतील, आयोनिक असतील किंवा ते नॉन आयोनिक असतील. म्हणजे पॉझिटिव्ह चार्ज असू शकतो, निगेटिव्ह चार्ज असू शकतो किंवा ते न्यूट्रल असू शकतात. ठीक आहे. सो या तीन प्रकारचे ते काय असू शकतात, कॉम्प्लेक्सेस असू शकतात. ठीक आहे. म्हणजेच काय, कोऑर्डिनेशन कंपाऊंड्स म्हणजे काय आहे, ज्याच्यामध्ये कोऑर्डिनेशन बॉन्ड प्रेझेंट असेल, त्यानंतर काय असेल, सेंट्रल मेटल ॲटम किंवा आयन प्रेझेंट असेल, आणि त्या सेंट्रल मेटल आयन ॲटमच्या भोवती काय असेल, क्लस्टर ऑफ आयन्स ऑर मॉलिक्युल्स असेल. आणि हे कसे असतात, एकतर कॅटायन असेल, ॲनायन असेल किंवा ते नॉन आयोनिक असतील. आता हे जे आहे ते त्याच्यासोबत कुठले आयन्स अटॅच आहेत, कुठले लिगँड्स अटॅच आहेत, त्याच्यावरती त्याचं काय डिपेंड असणार आहे, चार्ज डिपेंड असणार आहे. ठीक आहे. सो हे काय होते, कोऑर्डिनेशन कंपाऊंड विषय. ठीक आहे. आता याच्यामध्ये पण काय आहेत, टाइप्स आहेत, ज्यामध्ये काय, डबल सॉल्ट आणि कॉम्प्लेक्स सॉल्ट. ठीक आहे. सो डबल सॉल्ट हे कसे असतात, लाईक दिस. ठीक आहे. जर ह्याचं आपण ॲक्युएस सोल्युशन घेतलं तर ॲक्युएस सोल्युशन घेतल्यानंतर ह्याचं काय होतं, सेपरेशन होतं. प्रत्येक जे काय आयन असेल त्याचं काय होईल, सेपरेशन होईल. म्हणजेच आपण त्याच्या जर टेस्ट घेतल्या तर प्रत्येक इंडिव्हिज्युअल आयन जे आहे ते काय दाखवेल, त्याची टेस्ट दाखवेल. परंतु जर आपण कॉम्प्लेक्स आयन घेतलं तर हे काय होत नाही, सेपरेट होत नाही. म्हणजे इंडिव्हिज्युअल जे काय आयन्स तयार होतात ते आयन्स तयार होत नाही. फॉर एक्झाम्पल आपण जर हे घेतलं तर K+ असेल, Cl- असेल, Mg2+ असेल, Cl- असेल, हे काय होतील, सेपरेट होतील. आणि हे काय, याच्या जर आपण टेस्ट घेतल्या लॅबोरेटरीमध्ये तर ते त्यांच्या सेपरेट ज्या काही टेस्ट असतील त्या टेस्ट काय करतील, दाखवतील, प्रेझेंट असल्याचं ते दाखवतील. परंतु आपण जर हा कॉम्प्लेक्स सॉल्ट घेतलं, याचं ॲक्युएस सोल्युशन घेतलं तर हे काय होणार आहे, सेपरेशन कसं होईल, याचं K+ आणि बाकी हा जो काय कॉम्प्लेक्स आहे तो सेपरेट होईल. म्हणजे आपण याची जर टेस्ट घेतल्या तर हे असं नाही येणार Fe+, त्यानंतर Cl- अशा टेस्ट ते दाखवणार नाही. ह्या पूर्ण कॉम्प्लेक्ससाठी काय करणार आहेत, ते टेस्ट दाखवणार आहेत. ठीक आहे. सो हा डिफरन्स आहे डबल सॉल्ट आणि कॉम्प्लेक्स सॉल्ट मध्ये. ठीक आहे. सो आपण ह्याचं डिस्टिंग्विश पाहूया. डबल सॉल्ट एक्झिस्ट ओनली इन क्रिस्टलाइन स्टेट. डबल सॉल्ट हे फक्त काय, क्रिस्टलाइन स्टेटमध्ये प्रेझेंट असतात. बट कॉम्प्लेक्स सॉल्ट जे असतात ते बोथ स्टेट कुठल्या, क्रिस्टलाइन अँड
क्रिस्टलाइन अँड सोल्युशन स्टेट. हे सोल्युशन मध्ये पण प्रेझेंट असतात, ठीक आहे, आणि क्रिस्टलाइन मध्ये पण प्रेझेंट असतात. परंतु जे काही डबल सॉल्ट आहे ते कुठे प्रेझेंट असतात, फक्त क्रिस्टलाइन मध्येच प्रेझेंट असतात. त्यानंतर नेक्स्ट पॉइंट आहे ऑल कॉन्स्टिट्युएंट आयन्स कॅन बी डिटेक्टेड. ठीक आहे, डबल सॉल्ट मध्ये जे काही कॉन्स्टिट्युएंट आयन आहेत, जेवढे काय आयन प्रेझेंट आहेत त्या सॉल्ट मध्ये, ते सर्व काय केले जातात, डिटेक्ट केले जातात. ठीक आहे, बट कॉम्प्लेक्स सॉल्ट मधील ऑल कॉन्स्टिट्युएंट आयन्स कॅन नॉट बी डिटेक्टेड. ऑल कॉन्स्टिट्युएंट आयन्स का होणार नाही, यामध्ये डिटेक्ट होणार नाहीये. ठीक आहे, त्यानंतर थर्ड पॉइंट आहे अब्सेन्स ऑफ कॉम्प्लेक्स आयन. याच्यामध्ये काय असणार आहे, कॉम्प्लेक्स आयनचा अब्सेन्स असणार आहे आणि इथे काय असणार आहे, कॉम्प्लेक्स आयन हे प्रेझेंट असणार आहे. ठीक आहे, या डबल सॉल्टचं एक्झाम्पल आहे कार्नालाइट. तर कॉम्प्लेक्स आयनचं काय, K4FeCN6. हा काय आहे, याच्यामध्ये डिफरन्स आहे. डबल सॉल्ट काय करतात, त्यांची आयडेंटिटी रिटेन करतात. ठीक आहे, ठीक आहे, आयडेंटिटी काय करतात, रिटेन करतात. परंतु कॉम्प्लेक्स आयन काय करतात, त्यांची आयडेंटिटी लूज करतात. ठीक आहे, सो हे काय आहे, डबल सॉल्ट आणि कॉम्प्लेक्स सॉल्ट. ठीक आहे, सो आता नेक्स्ट आपल्याला पाहायचं की कोऑर्डिनेशन केमिस्ट्रीमध्ये कुठल्या कुठल्या टर्म्स इन्व्हॉल्व होतात. मग त्या टर्म्स काय आहेत ते आपण पाहूया. आता याच्यामध्ये फर्स्ट आणि सर्वात मेन आहे कोऑर्डिनेशन कंपाऊंड. कोऑर्डिनेशन कंपाऊंडची डेफिनेशन काय आहे, इट इज अ कॉम्प्लेक्स कंपाऊंड इन विच द नंबर ऑफ बॉन्ड्स formed by central metal atom or ion is greater than that expected from usual valency consideration. ठीक आहे, सो हे असे कॉम्प्लेक्स असतील ज्यामध्ये काय होतं की नंबर ऑफ बॉन्ड्स, जे काही नंबर ऑफ बॉन्ड्स फॉर्म होतील सेंट्रल मेटल आयन किंवा ॲटम थ्रू, ते कसे असतात, ग्रेटर असतात ॲज कम्पेअर टू जी काही त्यांची युज्युअल व्हॅलन्सी असेल त्या मॉलिक्युलची किंवा ॲटमची, त्याच्यापेक्षा ते कसे असतात, ग्रेटर असतात. कोणी फॉर्म केलेले, सेंट्रल मेटल ॲटमने किंवा आयनने फॉर्म केलेले, त्यालाच काय बोलणार आपण, कोऑर्डिनेशन कंपाऊंड. ठीक आहे, म्हणजे काय, कोऑर्डिनेशन कंपाऊंड मध्ये मेन महत्त्वाचं काय आहे, सेंट्रल मेटल ॲटम आणि त्याच्या भोवती असलेले जे क्लस्टर ऑफ आयन्स. ठीक आहे, हे काय आहे त्याच्यामध्ये मेन आहे आणि त्याच्यापासूनच काय तयार होणार आहे, बॉन्ड फॉर्म होणार आहे. आणि हा बॉन्ड काय असणार आहे, ग्रेटर असणार आहे किंवा स्ट्रॉंग बॉन्ड असणार आहे ॲज कम्पेअर टू देअर युज्युअल व्हॅलन्सी. ठीक आहे, आता इथे एक्झाम्पल दिले. आता हे जे काही कंपाऊंड्स आहेत ते आपण सुरुवातीलाच पाहिलं, कसे असू शकतात, कॅटायनिक असू शकतात, अनायनिक असू शकतात किंवा कॅटायन आणि अनायन याचे मिक्सचर असू शकतात किंवा ते कसे असू शकतात, न्यूट्रल असू शकतात. ठीक आहे, सो इथे एक्झाम्पल काय दिले, CuNH3 4, त्यानंतर 2+, याच्यावरती कुठला चार्ज आहे, प्लस चार्ज आहे. त्यानंतर याच्यावरती काय चार्ज आहे, 3- चार्ज आहे. ठीक आहे, सो हे काय झाले, कॅटायन, हे काय झाले, ॲनायन. याचप्रमाणे काय असतील, दोघांचं कॉम्बिनेशनही असू शकतं, कॅटायन अनायन असू शकतं किंवा ते न्यूट्रलही असू शकतं. ठीक आहे, सो हे काय होतं, कोऑर्डिनेशन कंपाऊंड. त्यानंतर नेक्स्ट आहे, सेकंड आहे कॉम्प्लेक्स आयन. ठीक आहे, आता कॉम्प्लेक्स आयन काय असतात, हे काय असतात, चार्ज स्पेसिस असतात अँड इट इज फॉर्म व्हेन ग्रुप ऑफ न्यूट्रल मॉलिक्युल्स अँड ऑर आयन कॉल्ड लिगॅंड्स. ठीक आहे, आता हे कसे तयार होतात, हे चार्ज स्पेसिस असतात आणि हे कसे तयार होतात, जेव्हा लिगॅंड जे आहेत, लिगॅंड म्हणजे काय आहे, ग्रुप ऑफ न्यूट्रल मॉलिक्युल्स किंवा आयन्स, जे काही न्यूट्रल मॉलिक्युल्स असतील किंवा आयन्स असतील. ठीक आहे, न्यूट्रल मॉलिक्युल पण असू शकतात ज्याच्यावरती काहीच चार्ज नाहीये किंवा आयन्स असू शकतात ज्याच्यावर पॉझिटिव्ह किंवा निगेटिव्ह चार्ज असतो. यांचं जेव्हा सेंट्रल मेटल ॲटमला अटॅच होतं तेव्हा त्याच्यापासून काय तयार होतात, कॉम्प्लेक्स आयन्स तयार होतात. ठीक आहे, फॉर एक्झाम्पल कॉपर काय आहे, सेंट्रल मेटल ॲटम आहे आणि त्याला अटॅच कोण झालंय, NH3. ठीक आहे, अमोनिया अटॅच झालाय, किती, 4 अमोनिया अटॅच झाले आणि त्याच्यावरती चार्ज काय आहे, 2+ चार्ज. ठीक आहे, त्यामुळे काय तयार झालंय, हा कॉम्प्लेक्स आयन तयार झालाय. म्हणजे काय, सेंट्रल मेटल ॲटमला जर लिगॅंड अटॅच होतील तर तेव्हा त्यापासून काय तयार होणार आहे, कॉम्प्लेक्स आयन तयार होणार आहे. ठीक आहे, मग ते काय असू शकतात, न्यूट्रल मॉलिक्युल असू शकतात, लिगॅंड्स जे असतात ते, किंवा ते कॅटायन असू शकतात किंवा अनायन असू शकतात. ठीक आहे, सो हे काय होतं, कॉम्प्लेक्स आयन होतं. त्यानंतर नेक्स्ट आहे सेंट्रल ॲटम. ठीक आहे, आता सेंट्रल ॲटम जो असतो तो काय असतो, एक मेटल ॲटम असतो अँड विच इज प्रेझेंट इन न्यूट्रल कोऑर्डिनेशन कंपाऊंड्स. ठीक आहे, सेंट्रल ॲटम कशामध्ये प्रेझेंट असतो, जे काही न्यूट्रल कोऑर्डिनेशन कंपाऊंड्स आहे ज्याच्यावरती कुठलाच चार्ज नाही, त्याच्यामध्ये जो मेटल प्रेझेंट असतो त्याला आपण काय बोलणार आहे, सेंट्रल मेटल बोलणार आहे. फॉर एक्झाम्पल काय दिले, NiCO4. ठीक आहे, आता हा काय आहे, न्यूट्रल लिगॅंड आहे त्याच्यामुळे याच्यावर कुठलाच चार्ज नाही
आणि या न्यूट्रल कॉम्प्लेक्स आयन मध्ये किंवा कंपाऊंड मध्ये जो काय मेटल प्रेझेंट असेल त्याला आपण काय बोलणार आहे, सेंट्रल ॲटम असं बोलणार आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे सेंट्रल आयन. इट इज अ मेटल आयन इन कॉम्प्लेक्स. ठीक आहे, म्हणजे जे काय कोऑर्डिनेशन कॉम्प्लेक्स आहे त्याच्यावरती जर चार्ज असेल तर त्या कॉम्प्लेक्स मध्ये प्रेझेंट असलेल्या जर का सेंट्रल मेटल ॲटम असेल त्याला आपण काय बोलणार आहे, सेंट्रल आयन बोलणार आहे. न्यूट्रल कंपाऊंड असेल तर सेंट्रल ॲटम, आणि जर चार्ज कंपाऊंड असेल तर त्याला काय बोलणार आपण, सेंट्रल आयन असं बोलणार. ठीक आहे. नेक्स्ट आहे लिगॅंड. लिगॅंड हा काय आहे, एनी ॲटम, आयन और मॉलिक्यूल which is capable of donating pair of electrons to central metal atom. ठीक आहे. हा काय आहे, असा मॉलिक्यूल आहे, असा आयन आहे किंवा असा ॲटम आहे जो काय करतो, जो काय कॉम्प्लेक्स मध्ये प्रेझेंट असलेला सेंट्रल मेटल ॲटम आहे त्याला काय करतो, इलेक्ट्रॉन डोनेट करतो. ठीक आहे. आणि त्या इलेक्ट्रॉन डोनेशन पासूनच काय तयार होतो, कोऑर्डिनेशन बॉन्ड तयार होतो. ठीक आहे. सो त्याला आपण काय बोलणार आहे, लिगॅंड असं बोलणार आहे. आता लिगॅंडचे पण काय पडतात, टाइप्स पडतात. ठीक आहे. लिगॅंडचे काय पडतात, टाइप पडतात. त्यामध्ये युनिडेंटेड लिगॅंड असेल, बायडेंटेड लिगॅंड असेल आणि पॉलिडेंटेड लिगॅंड असेल. आता युनिडेंटेड लिगॅंड म्हणजे काय, असे लिगॅंड ज्याच्यामध्ये काय प्रेझेंट आहे, फक्त एक सिंगल मॉलिक्यूल प्रेझेंट आहे, ॲटम प्रेझेंट आहे किंवा आयन प्रेझेंट आहे जो काय करतो, सेंट्रल मेटल ॲटमला इलेक्ट्रॉन डोनेट करतो. त्याला आपण काय बोलणार, युनिडेंटेड लिगॅंड. त्यानंतर बायडेंटेड लिगॅंड. बायडेंटेड लिगॅंड म्हणजे काय, ज्याच्यामध्ये काय प्रेझेंट असतील, दोन ॲटम, मॉलिक्यूल किंवा आयन प्रेझेंट असतील जे काय करतील, सेंट्रल मेटल ॲटमला इलेक्ट्रॉन डोनेट करतील. आणि पॉलिडेंटेड म्हणजे काय, ज्यामध्ये दोन किंवा दोनपेक्षा जास्त काय असतील, ॲटम, आयन आणि मॉलिक्यूल प्रेझेंट असतील जे काय करतील, सेंट्रल मेटल ॲटमला इलेक्ट्रॉन डोनेट करतील. त्याला काय बोलणार आपण, पॉलिडेंटेड लिगॅंड. अशा प्रकारे काय आहेत, लिगॅंडचे 3 टाइप्स आहेत. एक आहे युनिडेंटेड, दुसरा आहे बायडेंटेड आणि तिसरा आहे पॉलिडेंटेड. ठीक आहे. आता पॉलिडेंटेड लिगॅंड आपण पाहिले, त्याच्यामध्ये काय, दोन किंवा दोनपेक्षा जास्त काय असतील, ॲटम्स असतील, मॉलिक्युल्स असतील किंवा आयन्स असतील जे काय करतील, इलेक्ट्रॉन डोनेट करतील सेंट्रल मेटल ॲटमला. अशा मॉलिक्युलला काय म्हणतात, अशा लिगॅंडला काय बोलतात, चिलेटिंग लिगॅंड असं बोलतात. आणि यापासून जे काय तयार होईल कॉम्प्लेक्स, याला काय बोलणार आपण, चिलेट असं बोलणार. म्हणजे काय, मध्ये काय असेल, एक सेंट्रल मेटल ॲटम असेल आणि त्याच्या भोवती काय असेल, हे चिलेटिंग लिगॅंडचे क्लस्टर असेल आणि त्याच्यापासून जे काय कॉम्प्लेक्स तयार होईल त्याला आपण काय बोलणार आहे, चिलेट असं बोलणार आहे. ठीक आहे. सो लिगॅंड म्हणजे काय आहे, असा ॲटम, आयन आणि मॉलिक्यूल आहे जो काय करतो, इलेक्ट्रॉन, पेअर ऑफ इलेक्ट्रॉन काय करतो, सेंट्रल मेटल ॲटमला डोनेट करतो. त्याचे 3 टाइप, एक आहे युनिडेंटेड, बायडेंटेड आणि पॉलिडेंटेड. युनिडेंटेड म्हणजे काय, सिंगल, त्यालाच आपण मोनोडेंटेड पण म्हणू शकतो. सिंगल मॉलिक्यूल असेल, ॲटम असेल किंवा आयन असेल जो इलेक्ट्रॉन डोनेट करेल. बायडेंटेड मध्ये 2 ॲटम, आयन किंवा मॉलिक्यूल असेल जे इलेक्ट्रॉन डोनेट करतील. आणि पॉलिडेंटेड मध्ये 2 किंवा दोनपेक्षा जास्त ॲटम, आयन आणि मॉलिक्यूल काय करते, इलेक्ट्रॉन डोनेट करतील. आता आपण काय करूयात, याचे एक एक एक्झाम्पल पाहूयात की कुठले कुठले एक्झाम्पल आहेत. फर्स्ट आहे युनिडेंटेड. त्यालाच आपण काय बोलणार, मोनोडेंटेड. हे काय पाहतोय आपण, याचे टाइप्स विथ एक्झाम्पल. मग याच्यामध्ये H2O. आता यामध्ये कसं असणार आहे, ऑक्सिजन, हायड्रोजन, हायड्रोजन. आता इलेक्ट्रॉन पेअर कोणाकडे आहे, ऑक्सिजनकडे आहे, म्हणून ऑक्सिजन काय करणार, इलेक्ट्रॉन डोनेट करणार. इथे काय आहे, एकच ऑक्सिजन आहे म्हणून तो काय झाला, युनिडेंटेड झाला. त्यानंतर दुसरा आहे अमोनिया, NH3. ठीक आहे. नायट्रोजन, हा नायट्रोजन कोणाला अटॅच असेल, सेंट्रल मेटल ॲटमला अटॅच असेल. त्यानंतर पिरिडीन एक आहे. पिरिडीनचं स्ट्रक्चर कसं आहे, नायट्रोजन, त्यानंतर रिंग आणि हा नायट्रोजन काय करणार, इलेक्ट्रॉन डोनेट करणार. अशा प्रकारे काय आहे, याच्या तिघांमध्ये पण H2O मध्ये, NH3 मध्ये आणि पिरिडीन मध्ये एक आहे सिंगल ॲटम प्रेझेंट आहे जो काय करणार आहे, इलेक्ट्रॉन डोनेट करणार आहे सेंट्रल मेटल ॲटमला. त्यामुळे आपण याला काय बोलणार आहे, मोनोडेंटेड किंवा युनिडेंटेड. ठीक आहे. नेक्स्ट आहे बायडेंटेड.
बायडेंटेड म्हणजे काय, ज्याच्यामध्ये 2 मॉलिक्युल्स किंवा ॲटम्स प्रेझेंट असतील. तर आता त्याचं एक्झाम्पल घेऊयात आपण, इथिलीन डायमाइन. ठीक आहे. आता याचं स्ट्रक्चर कसं आहे, CH2 त्यानंतर NH2 आणि हे 2 जे काय मॉलिक्युल्स असतील, ॲटम्स असतील, आयन्स असतील, हे काय करणार आहेत, त्या सेंट्रल मेटल ॲटमला इलेक्ट्रॉन डोनेट करणार आहे. त्यामुळे आपण याला काय बोलले, बायडेंटेड लिगॅंड. त्याचं एक्झाम्पल काय, इथिलीन डायमाइन. याच्यासारखेच अदर आहेत, जसं की 2,2 डायपिरिडिलिन त्यानंतर 110 फेनाल्फोलिन, यासारखे काय आहे त्याचे एक्झाम्पल आहेत. आणि पॉलिडेंटेड मध्ये काय आहे, पॉलिडेंटेड मध्ये त्याच्यामध्ये ट्रायडेंटेड, टेट्राडेंटेड, पेंटाडेंटेड, हेक्साडेंटेड. ठीक आहे. मग ट्रायडेंटेड मध्ये इथिलीन ट्रायमाइन आहे, त्यानंतर 2,2 टर्पिरिडिन आहे, त्यानंतर पेंटाडेंटेड मध्ये काय आहे, इथिलीन डायमाइन ट्रायएसिटेट आहे, हेक्साडेंटेड मध्ये काय आहे, ADTA. यासारखे काय आहेत, लिगॅंड्सचे टाईप आहेत. ठीक आहे. मग त्यामध्ये इथिलीन असेल, युनिडेंटेड असेल, बायडेंटेड असेल, पॉलिडेंटेड असेल. पॉलिडेंटेड मध्ये पण ट्रायडेंटेड, पेंटाडेंटेड, हेक्साडेंटेड यासारखे काय असणार आहेत, त्यामध्ये लिगॅंड प्रेझेंट असणार आहे. ठीक आहे. जसं आपण त्याचे नॉमेनक्लेचर पाहू तेव्हा तुम्हाला कळूनच जाईल की हे कोणाला कशा प्रकारे नाव द्यायचं आहे. ठीक आहे. स्ट्रक्चर कशी काढायची आहे. त्यानंतर नेक्स्ट डेफिनेशन येते कोऑर्डिनेशन और डेटिव्ह बॉन्ड. ठीक आहे. आपण कोऑर्डिनेशन बॉन्ड आपण सुरुवातीलाच पाहिलं, कोऑर्डिनेशन बॉन्ड कसा तयार होतो. आता कोऑर्डिनेशन बॉन्ड हा काय आहे, कोव्हॅलेंट बॉन्डचाच एक स्पेशल टाईप आहे. याच्यामध्ये काय होते, इलेक्ट्रॉन जे आहेत त्याची काय होते, शेअरिंग होते. ठीक आहे. मग शेअरिंग कशी, की यामध्ये एक ॲटम हा डोनर असतो, तर एक ॲटम हा काय असतो, ऍक्सेप्टर असतो. म्हणजे एक ॲटम काय करतो, इलेक्ट्रॉन डोनेट करतो, दुसरा ॲटम काय करतो, इलेक्ट्रॉन ऍक्सेप्ट करतो. आणि या दोघांच्या शेअरिंग मध्ये जो काय बॉन्ड तयार होतो, त्या बॉन्डला आपण काय बोलणार आहेत, कोऑर्डिनेशन बॉन्ड किंवा त्यालाच डेटिव्ह बॉन्ड असं बोलणार आहे. ठीक आहे. मग आता कोऑर्डिनेशन बॉन्ड डोनेट कशाने करायचा, कोऑर्डिनेशन बॉन्ड जो आहे तो आपण काय करणार, ॲरोने डोनेट करणार आहोत. ठीक आहे. डिनोट करणार आहोत. ठीक आहे. सो हे काय आहे, कोऑर्डिनेशन बॉन्डचं साइन आहे. त्यानंतर नेक्स्ट आहे कोऑर्डिनेशन नंबर. ठीक आहे. आता कोऑर्डिनेशन कॉम्प्लेक्स जे असतात किंवा कंपाऊंड जे असतात, याच्यामध्ये कोऑर्डिनेशन नंबर म्हणजे काय, तर सेंट्रल मेटल ॲटम किंवा आयन आहे त्याला जेवढे काय लिगॅंड्स अटॅच असतात त्याच्यावरून आपण काय ठरवतो, त्याचा कोऑर्डिनेशन नंबर ठरवतो. ठीक आहे. फॉर एक्झाम्पल घेऊयात आपण CuNH3 2+, CuNH3 2+. आता यामध्ये हा काय आहे, सेंट्रल मेटल ॲटम आहे. हे काय आहे, लिगॅंड आहे. ठीक आहे. आता ह्या ब्रॅकेटच्या बाहेर जो असतो त्या लिगॅंडचा नंबर असतो. ठीक आहे. म्हणजेच काय, ह्या कॉपरला किती लिगॅंड अटॅच आहे, 2 लिगॅंड्स अटॅच आहे. NH3 हा जो काय नंबर आहे, ठीक आहे, जेवढे काय लिगॅंड अटॅच आहे म्हणजे हा जो काय नंबर आहे तोच काय असतो, त्या कॉम्प्लेक्सचा कोऑर्डिनेशन नंबर असतो. मग इथे या कॉम्प्लेक्सचा कोऑर्डिनेशन नंबर किती येणार आहे, 2. ठीक आहे. नंतर अजून एक एक्झाम्पल घेऊयात, FeH2O6 3+. मग इथे किती लिगॅंड्स अटॅच आहेत, वॉटर मॉलिक्यूल किती अटॅच आहेत, आयनला 6, म्हणजे त्याचा कोऑर्डिनेशन नंबर किती झाला, 6 झाला. म्हणजे सेंट्रल मेटल ॲटमला जेवढे काय लिगॅंड्स अटॅच असतील तेवढाच काय असेल त्या कॉम्प्लेक्सचा कोऑर्डिनेशन नंबर असेल. ठीक आहे. सो या काय होत्या, काही बेसिक टर्म्स होत्या ज्या आपल्याला काय करायच्या, पूर्ण कोऑर्डिनेशन केमिस्ट्रीमध्ये पाहायच्या. आता पुढे जसं स्टेप वाईज जाऊ आपण तसं तुम्हाला या काय होतील, पूर्ण क्लिअर होतील. ठीक आहे. फक्त इथे लक्षात काय घ्या की कुठल्या टर्म्स आपल्याला कोऑर्डिनेशन केमिस्ट्रीमध्ये यूज करायचे आहेत. त्यामध्ये सर्वात मेन आहे कोऑर्डिनेशन कंपाऊंड. ठीक आहे. कोऑर्डिनेशन कंपाऊंड म्हणजे काय, याच्यामध्ये
असं कंपाऊंड तयार झालेलं असतं ज्याच्यामध्ये कोण इन्व्हॉल्व्ह असतात, सेंट्रल मेटल, ॲटम किंवा आयन आणि त्याच्या भोवतीचे काय असतील ते लिगँड्स असतील. याच्यापासून जे काय कंपाऊंड तयार होईल विथ कोऑर्डिनेशन बॉन्ड त्याला काय बोलणार आपण, कोऑर्डिनेशन कंपाऊंड असं बोलणार. ठीक आहे. नेक्स्ट आहे कॉम्प्लेक्स आयन. आता कॉम्प्लेक्स आयन काय असतात, चार्ज स्पेसिस असतात जे कसे तयार होतात, जेव्हा लिगँड्स त्याला अटॅच होतात तेव्हा त्याच्यापासून काय तयार होतात, कॉम्प्लेक्स आयन्स तयार होतात. त्यानंतर नेक्स्ट आहे सेंट्रल मेटल ॲटम. जे काही न्यूट्रल कोऑर्डिनेशन कंपाऊंड्स असतील यांच्या कॉम्प्लेक्समध्ये जे काय ॲटम्स प्रेझेंट असतात त्याला आपण काय बोलणार, सेंट्रल मेटल ॲटम असं बोलणार. ठीक आहे, सॉरी सेंट्रल ॲटम असं बोलणार. आणि सेंट्रल आयन म्हणजे काय, जे काही चार्ज कॉम्प्लेक्सेस असतात, जे कॉम्प्लेक्स आयन्स असतात यांच्यामध्ये प्रेझेंट असलेल्या ॲटमला काय बोलणार आपण, सेंट्रल आयन बोलणार. त्यानंतर लिगँड. लिगँड म्हणजे काय की असे ॲटम, आयन आणि मॉलिक्युल्स असतात ते काय करतात, इलेक्ट्रॉन डोनेट करतात सेंट्रल मेटल ॲटमला. ठीक आहे. त्यानंतर लिगँडचे पण 3 टाईप, मेन 3 टाईप, युनिडेंटेड, बायडेंटेड आणि पॉलिडेंटेड. युनिडेंटेडमध्ये एक सिंगल ॲटम असतो जो इलेक्ट्रॉन डोनेट करतो, बायडेंटेडमध्ये 2 ॲटम्स असतात आणि पॉलिडेंटेडमध्ये 2 किंवा 2 पेक्षा जास्त असतात. त्यानंतर आपण चिलेटिंग लिगँड असं पाहिलं. चिलेटिंग लिगँड म्हणजे काय की पॉलिडेंटेड लिगँडचा हा एक टाईप आहे ज्याच्यामध्ये काय असतात, 2 किंवा 2 पेक्षा जास्त काय असतात, डोनर ॲटम प्रेझेंट असतात त्या कोऑर्डिनेशन कंपाऊंडमध्ये. मग त्याला आपण काय बोलणार, चिलेटिंग लिगँड असं बोलणार. आणि त्यापासून तयार झालेल्या कॉम्प्लेक्सला काय बोलणार, चिलेट असं बोलणार. त्यानंतर नेक्स्ट आपण पाहिली डेफिनेशन कोऑर्डिनेशन बॉन्डची. कोऑर्डिनेशन बॉन्ड डोनर आणि ॲक्सेप्ट यांच्यापासून तयार होतात जे आपण कशाने, ॲरोनं डिनोट करणार आहोत. आणि त्यानंतर नेक्स्ट पाहिलं कोऑर्डिनेशन नंबर. कोऑर्डिनेशन नंबर म्हणजे काय की सेंट्रल मेटल ॲटमच्या भोवती जेवढे काही लिगँड्स प्रेझेंट असतील त्या लिगँडचा नंबर म्हणजेच काय असतो, त्या पर्टिक्युलर कंपाऊंडचा कोऑर्डिनेशन नंबर असतो. ठीक आहे. आता आपल्याला काय पाहायचंय, नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण काय पाहणार आहोत, जे काय नॉमेनक्लेचर आहे कोऑर्डिनेशन नंबरचं, कोऑर्डिनेशन कंपाऊंडचं नॉमेनक्लेचर, IUPAC नॉमेनक्लेचर कसं असतं, आपण त्याचं नेमिंग कसं करणार आहोत ते स्टेप वाईज आपण काय करणार आहोत नेक्स्ट लेक्चरमध्ये पाहणार आहोत. ठीक आहे.